बोले मी आत्ताही सांगतो की तुम्ही परत येऊन नाही सांगायचं साहेब आम्हाला TDRच द्या, पैसे नको पाहिजे, हे असं नाही सांगायचं. मी पैसे द्यायला पण तुम्हाला तयार आहे. जे गुंठेवारी जे गावठाण बाग आहे त्यांनी CTS प्रॉपर्टी कार्ड वगैरे बनवून त्यांची आहे, त्यांना आम्ही पैसे द्यायला आम्ही काही पाठीमागं बघणार नाही. कारण शेवटी ज्या लोक गुंठेवारी करतात ते आलेले पैसे तुमच्यासाठीच आहे, जे कम्पेन्सेशन द्यायचं. परंतु मी आत्ता सांगतो आजच लिहून द्या मग TDR नाही पाहिजे. कारण TDRची तुम्हाला भाव वाढणार आहे. कारण आपली पॉलिसीमध्ये आत्ता 1.1 FSI नंतर मॅन्डेटरीली तुम्हाला TDRच घेऊन बांधकाम करायचे. ज्यांचा पहिला माला नंतर बांधकाम करा. आज कोण पहिला मालात राहता आपला? सर्व वरती मालात राहतात. आता काही ठराविक लोक मंडळी म्हणतात सर तुम्ही हे करू नका, आमचे बिल्डरांचे नुकसान आहे. नाही, असं नाही. मी पहिलं शहराचं बघणार आहे. कारण हे TDR म्हणजे कोण आहे? TDR म्हणजे काय? आता सर्वसामान्य शेतकरी काय म्हणतो, माझे शेत जर जात असेल शेती बदल्यात शेती द्या, शेती बदल्यात शेती द्या, शेती बदल्यात पैसे द्या म्हणणारे आता कमी वर्ग आहे. आता TDR म्हणजे काय? तुमच्या जमीन बदल्यात जमीन आहे, जमीन बदल्यात जमीन आहे ना. TDR म्हणजे ते कागदी असणार आहे. ते तुम्हाला कुठेही विकता येते, नारेगावच्या विकता येते, नक्षत्रवाडीला, आणि तुमचं नाव तिकडे ठेवणार आमच्या वेबसाईटमध्ये. आप्पांच्याकडे 1000 स्क्वेअर मीटर TDR आहे. मग आप्पाला शोधत येणार, आप्पा द्या. आता तुम्ही हा क्लिअर केला ना, इतक्या दिवसापासून क्लिअर हा मॅटर होत नव्हता. परत नाही बोलायचं, नाही करू आम्ही त्याचा निर्णय परत नाही घेऊ. बोलायचं की आम्हाला आम्ही पैसे निर्णय नको, घेऊ. पैसे पाहिजे का TDR पाहिजे निर्णय घेऊन तुम्हाला सांगून देणार आहे का नाही? नाही. मी आता सांगतो, सांगून तुम्ही लिहून द्या. 100% लिहून देऊ आम्ही. मी की मला TDR नाही पाहिजे, पैसे द्या. कारण काय असतं, आता तुमची नारेगावची बाजारभाव किती आहे? खूप आहे, आता सध्या जास्त 4-5 आहे. हजार आहे. सरकारी भाव किती आहे? 1000 म्हणजे 2000 भेटेल तुम्हाला सरकारी भाव, डबल मिळणार. परंतु ते उद्या TDR तुमची बाजारात जास्त विकली जाणार ना. भाव वाढणार आहे साहेब म्हणते, शाश्वती 100% होणार. कारण आम्ही कंपल्सरी करतो. कारण TDR आमचा पोर आहे. TDR म्हणजे मी घेतलेली जमीन आहे, मी घेतले महापालिकेची जमीन आहे ना. तो अधिकृत मग त्याला पहिलं जेवू घालायचं की बाहेरच्या पोरांचे जेवू घालायचं? काय बरोबर. लोकांना कळत नाही, म्हणून तुमची फायदा उचल. आता आमची हे चाललेलं यांच्या मार्फत, मीडियाच्या मार्फत